नमस्कार मित्रांनो, पीएम श्री शाळा योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर मित्रांनो नक्कीच या योजनेअंतर्गत आपल्या पाल्यांनाच लाभ होणार आहे। तर या योजनेची जर पूर्ण माहिती घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, केंद्र सरकारने 5 सप्टेंबर 2022 रोजी पीएम श्री शाळा योजनेची सुरुवात केली होती। मित्रांनो, या योजनेचा उद्देश असा होता की आपल्या राज्यातील कोणत्याही शाळेमध्ये विद्यार्थ्याचा एखाद्या कारणावरून प्रवेश नाकारू नये, तसेच त्या विद्यार्थ्याला पायाभूत सुविधा कशा प्रकारे पुरवल्या जातील हा उद्देश केंद्र सरकारने ठेवून पीएम श्री शाळा योजना राबवली होती। मित्रांनो, या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील शाळांना त्यांच्या टप्प्याटप्प्यानुसार लाभ होणार होता। मित्रांनो, या योजनेचा लाभ आपल्याला कशा प्रकारे होतो तर आपण किंवा आपले पाल्य इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेत आहोत। तर या शिक्षणासाठी आपल्याला इयत्तेनुसार 1, 3 किंवा 5 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागतो। तर मित्रांनो, त्या प्रवासासाठी केंद्र सरकारकडून राज्यात ही योजना लागू करून त्यांना प्रवासासाठी 6,000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार होती। मित्रांनो, केंद्र सरकार पुरस्कृत राज्यामध्ये पीएम श्री शाळा योजना राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेनुसार विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जो प्रवास करावा लागतो तो प्रवास त्यांचा कशा प्रकारे सुलभ तऱ्हेने करता येईल यासाठी त्यांना 6,000 रुपये रक्कम देण्याचे ठरवले आहे आणि मंजुरी झालेली आहे आणि तो लाभ टप्प्याटप्प्याने त्यांना देण्यात येणार आहे। या योजनेमध्ये राज्यातील 5,651 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत आणि यांना हा लाभ मंजूर झालेला आहे। तसेच मित्रांनो, राज्यातील 5,651 तर आपल्या मराठवाड्यातील 1,720 विद्यार्थी यामध्ये पात्र ठरलेले आहेत। मित्रांनो, यामध्ये निवड झालेल्या ज्या शाळा आहेत त्यांनाच हा लाभ होणार आहे। मित्रांनो, ही योजना पुढील 5 वर्षासाठी राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षामध्ये 14,500 शाळांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्याचे धोरण सरकारने राबवलेले आहे आणि ही योजना 5 वर्षासाठी राबवण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या मराठवाड्यातील या योजनेसाठी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये जाऊन या योजनेची चौकशी करा आणि या योजनेचा लाभ नक्की घ्या।